नमस्कार, माझं नाव वैभव लेटडे. मी फायनल इयर फिजिओथेरपी विद्यार्थी आहे. आज आपण रोज गाडी चालवणाऱ्या म्हणजेच ड्रायव्हरसाठी काही एक व्यायाम प्रणाली घेऊन आलो आहे. खूप साऱ्या अभ्यासातून असं समजून आलं आहे की जे ड्रायव्हर्स आहेत, बस ड्रायव्हर्स असतील, टॅक्सी ड्रायव्हर्स असतील, ट्रक ड्रायव्हर्स असतील, ट्रॅक्टर ड्रायव्हर्स असतील किंवा ऑटो रिक्षा ड्रायव्हर्स असतील, त्यांच्यामध्ये कंबर, पाठ आणि मान याचा त्रास खूप प्रमाणात वाढला आहे. सो त्यासाठी आज मी घेऊन आलो आहे एक व्यायाम प्रणाली. आता जे आपण पुढे व्यायामाचे प्रकार करणार आहेत त्या पहिले आपल्याला आपलं शरीर त्या व्यायामासाठी सज्ज करावं लागतं. त्यासाठी काही सामान्य व्यायामांचे प्रकार आपल्याला त्यापूर्वी करावे लागतात. तर आपण त्याला सुरुवात करूयात. स्टार्ट करूयात काही त्यातल्या हालचाली. त्यामध्ये आपल्याला आपल्या बॉडीचा रक्तप्रवाह वाढला पाहिजे, त्यासाठी काही हालचाली आहेत. त्यामध्ये खांद्याची हालचाल, पूर्ण खांदे गोल फिरवायचे, पूर्ण कोपर एकमेकांना लागतील असं. समोरच्या साईडने मी जसं आता करतोय तसं 15 वेळा करायचं. त्यानंतर 10 सेकंद थांबायचं आणि तेच उलट्या बाजूनी म्हणजेच मागच्या साईडने जाऊ द्यायचं. हा झाला एक प्रकार. त्यानंतर दुसऱ्या प्रकारांमध्ये आपण करणार आहेत कमरेची हालचाल. कमरेच्या हालचालीमध्ये पूर्ण कंबर फिरवायची आहे. 1 2 हे आपल्याला 10 वेळा फिरवायचे. त्यानंतर विरुद्ध दिशेने 1 2 हे आपल्याला 10 वेळा असं करायचंय. तर आता आपण बघूया व्यायामाचा पहिला प्रकार, ज्यामध्ये तुम्हाला गुडघ्यांवरती वजन देऊन असं थांबायचंय, तळहातावरती द्यायचंय वजन. आणि यामध्ये आता पूर्ण मान खाली गेली पाहिजे, त्यावेळी पूर्ण पाठीचा कणा वर गेला पाहिजे. इथे 10 सेकंद थांबायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्यानंतर पूर्ण पाठीचा कणा खाली आला पाहिजे आणि डोकं वर. इथे 10 सेकंद थांबायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ही एक्सरसाइज आपल्याला 10 वेळा करायची आहे. आता आपण बघणार आहोत व्यायामाचा दुसरा प्रकार, ज्यामध्ये जसं आपण मागच्या टाइमला थांबलो होतो तसंच पूर्ण दोन्ही गुडघ्यावरती थांबायचे, दोन्ही तळहात खाली. आता ज्यावेळी माझा उजवा हात वर जाईल त्यावेळी माझा डावा पाय पूर्ण सरळ वर जाणार. इथे मला 10 सेकंद थांबायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हळूहळू खाली आणायचे. आता या तिसऱ्या एक्सरसाइज मध्ये आपण आता पूर्ण 90 अंश पाय वर घेणार आहे. गुडघ्यामधून दुमडून द्यायचा नाही. जेवढा 90 अंशाचा कोन आहे तो मेंटेन ठेवायचा. इथे 10 सेकंद ठेवायचा. त्यानंतर हळूहळू खाली घ्यायचं. तेच दुसऱ्या बाजूला सारखं करायचं. 90 अंशाचा कोन, पूर्ण पाय वर, 10 सेकंद थांबवायचं आहे. त्यानंतर हळूहळू खाली घ्यायचं. आता आपण एक आसन करणार आहे ज्याचं नाव आहे भुजंगासन. त्यामध्ये दोन्ही तळ छातीच्या साईडला आणायचे. त्यानंतर हळूहळू पूर्ण जे पोटाचे स्नायू आहेत त्यांना ताण जाणवला पाहिजे. पूर्ण मानवर 15 ते 30 सेकंद असं थांबवायचंय. त्यानंतर हळूहळू त्यानंतर हात बाजूला परत एका कुशीवरती यायचं. त्यानंतर परत पाठीवरती. पुढच्या व्यायामाच्या प्रकारामध्ये आता आपल्याला डावा पाय 6 इंचापर्यंत वर घ्यायचा आहे. इथे मी 10 सेकंद थांबवणार. 10 सेकंद पूर्ण होताच मी हळूहळू माझा पाय खाली घेणार. त्यानंतर त्याच सारखं उजव्या पायाला करायचं. पूर्ण पाय गुडघ्यातून न दुमडता वर घ्यायचा. 6 इंच वर घेतल्यानंतर तिथे 10 सेकंद ठेवायचा. त्यानंतर हळूहळू पाय खाली घ्यायचा. असं आपल्याला 15 वेळा करायचंय. याचे पण आपल्याला 2 सेट करायचे.
आता झालेल्या व्यायामानंतर आता आपण जे व्यायाम करणार आहे त्यामध्ये त्यासाठी ताण तणावाचे व्यायाम करणार आहे. तर त्यामध्ये पहिला आहे कमरेला ताण जाणवण्यासाठी पूर्ण मी हाताच्या बोटाने पायाची बोट पकडायला बघणार. यामध्ये मी माझे गुडघे न दुमडता खाली टेकण्याचा प्रयत्न करणार, ज्यामुळे माझ्या कमरेला ताण जाणवला पाहिजे. इथे मी 20 सेकंद असं थांबणार आहे. त्यानंतर हळूहळू वर यायचंय. हा व्यायाम जो आहे हा मी 2 वेळा करणार 20 सेकंदांसाठी. जे आपण समोरच्या बाजूला आपण झुकून केलं तेच आता आपण गुडघे न दुमडता पण साईडला करणार आहे. इथे आपल्याला 20 सेकंद थांबवायचे. त्यानंतर परत जागेवरती यायचं. त्यानंतर दुसऱ्या बाजूला पाय दुमडला नाही पाहिजे. 20 सेकंद आपण जे बाजूचे स्नायू आहेत कमरेचे त्यावरती ताण जाणवायला प्रयत्न करतोय. 20 सेकंदानंतर परत आपण जागेवरती येतो. हा व्यायाम झाल्याच्या नंतर आपण कमरेसाठी मागे झुकणार आहे. जेवढं जमेल तेवढंच करायचं. 20 सेकंद थांबवायचं. त्यानंतर परत जागेवर. आता पाठीबरोबरच आपल्याला जी मांडी आहे त्याच्या मागच्या जे स्नायू आहेत ते आणि कमरेचे हे दोन्ही स्नायूला ताण द्यायचा आहे. त्यासाठी मी माझ्या हाताने पायाची बोटं पकडायला बघणार आणि माझं जेवढं जमेल तेवढं माझं डोकं प्रयत्न करणार की गुडघ्याला लागलं पाहिजे. जास्त ताण नाही द्यायचं आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा गुडघे वर नाही आले पाहिजे, दुमडले नाही पाहिजे आणि ही जी पोझिशन आहे ती मला 15 ते 30 सेकंद जसं जमेल तसं मला ते मेंटेन करायचं आहे आणि हे मी 2 वेळा करणार.